नमस्कार, प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थालीपीठाची भाजणी। तर थालीपीठाची भाजणी कशी करायची आपण बघूया। अर्धा किलो ज्वारी आहे, ही आपण अर्धा किलो ज्वारी कढईत छान मंद गॅसवर अशी भाजून घ्यायची। स्लो गॅसवर मस्त अशीला भाजून घ्यायची, एकदम अशी लालसर किंवा काळी होईपर्यंत नाही करायची, सतत हात हलवत राहायचा। आता बघा आपली ज्वारी मस्त भाजली गेलेली। आता आपण ही ज्वारी काढून घेऊया। आता मी तांदूळ घालते, त्याच्यामध्येच मी बाजरी घालते, नाचणी। आता हे पण मस्त स्लो आचेवर आपण मस्त खमंग भाजून घेऊया। आता हे नाचणी, बाजरी, तांदूळ हे पण छान असं भाजले, बघू शकता तुम्ही। आता हे पण काढा, एकदम खूप असं काळपट नाही करायचंय। आता हे पण मी काढून घेते। आता याच्यातच ही मटकी 50 ग्राम आहे, मूग 50 ग्राम आहे, चण्याची डाळ 50 ग्राम आहे, उडदाची डाळ 50 ग्राम आहे, मसूरची डाळ 50 ग्राम आहे, मुगाची डाळ आहे 50 ग्रामला, थोडीशी कमी आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता प्रमाण। थालीपीठाला असं एक प्रकारचं असं फक्त ज्वारी जास्ती पाहिजे, असं प्रमाण असं काही नसतं। एक प्रकारचं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही प्रमाण कडधान्य घेऊ शकता। माझ्या घरात जेवढे कडधान्य होते डाळीचे मी ते सगळे याच्यात घातले आहेत थालीपीठाच्या भाजणीमध्ये। याने काय होतं ना, थालीपीठ एकदम रुचकर होतं आणि सगळे कडधान्य आपल्या मुलं कडधान्य वगैरे खात नाही, मग ते थालीपीठाच्या द्वारे ते सगळं आपल्या मुलांच्या पोटात जातं। म्हणून मी जेवढे माझ्या घरात होते कडधान्य किंवा डाळी त्या सगळ्या याच्यात टाकल्या आहेत। आता याच्यातच टाकते मी हे पोहे। आता आपण हे सगळं भाजून घेऊया। पावसाळ्यात किंवा आता पावसाळा संपला की आता थंडी आहे, थंडीच्या दिवसात ते थालीपीठ एकदम खायला मस्त असे खुसखुशीत लागतात आणि सगळे महाराष्ट्रीयन लोक तर थंडीत पावसाळ्यात हे करतातच। घरोघरी ही रेसिपी केली जाते थालीपीठाची आणि खायला पण एकदम रुचकर लागते। माझा आवाज क्लिअर निघत नाही, माझा आवाज बसलेला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही हे नक्की कमेंट करून सांगा। ठीक आहे, आता हे पण आपण मस्त छान असं भाजून घेऊया। आता हे बघू शकता तुम्ही, मस्त असं खमंग भाजलेलं आहे आणि याचा वास पण मस्त दरवळतोय घरात, असं छान भाजले। हे बघा, आता आपण हे सुद्धा आपण काढून घेऊया। या डाळी भाजताना एक प्रकार त्याचा असा एक वास येतो, म्हणजे समजायचं की ही डाळी आपल्या सगळ्या भाजायला लागल्यात। खूप अशा करपवायच्या नाही किंवा जाळायच्या नाही, स्लो गॅसवर असं छान भाजून घ्यायचं। त्याला बघू शकता कुठेही लागलेली नाही किंवा काय अशी, आणि याचा मस्त असा एक वास येतो, सुगंध असा पसरतो या डाळी भाजताना। तर आता या डाळी सगळ्या भाजल्या आहेत, आपण काढून घेऊया। आता इथे धने आहेत, हे सुद्धा धने मी घेतलेत, 4 मोठे चमचे धने आहेत, 2 चमचे बडीशोप आहे, जे आपण पोहे खातो ना ते चमचे आहेत, जिरे सुद्धा 2 चमचे आहेत, आणि इथं मेथी दाणे हा 1 चमचा आहे। तर हे सुद्धा मस्त असं खमंग आपण भाजून घ्यायचंय। थालीपीठाला ना हे सगळे धने, जिरे, बडीशोप हे सगळे टाकल्याने एक मस्त असा खमंगपणा येतो आणि छान असं भाजून घ्यायचं, कच्चं टाकायचं नाही। काही लोक कच्चं पण टाकून थालीपीठ बनवतात, असं मिक्स सगळं घेऊन, पण असं भाजून केलं ना थोडीशी मेहनत लागते, पण सगळं कडधान्य हे सगळं भाजलं ना ती थालीपीठ खायची मजाच काय वेगळी। खूप छान थालीपीठ लागतात आणि सकाळच्या वेळी पटकन झटपट तयार पण होतात। ठीक आहे, आता आपले धने पण भाजायला लागले, म्हणजे छान याचा पण एक सुगंध असा सुटलाय। आता धने मस्त भाजलेत आपले, हे बघा छान मस्त भाजले। आता हे आपण काढून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपण खमंग अशी थालीपीठाची भाजणी केलेली आहे।
तुम्ही याच्यामध्ये ना गहू सुद्धा टाकू शकता, पण गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्याच घरी असतं. तर मग तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात गहू पण पाव किलो प्रमाणाने टाकू शकता. किंवा गहू सगळ्यांच्या घरात गव्हाचं पीठ तर असतंच, मग ते थोडंसं घेऊन थालीपीठ बनवताना आपण घेऊ शकतो आणि बनवू शकतो थालीपीठ. किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात पाव किलो गहू भाजून थोडेसे असे टाकू शकता. अशा प्रकारे ही आपली भाजणी बनून तयार आहे. आता हिला मस्त थंड करायची, एका डब्यामध्ये भरायची आणि चक्कीवर नेऊन दळून आणायची. पण चक्कीवर नेल्यावर एकदम बारीक अशी पावडर नाही दळून आणायची, थोडीशी जाडसरच आणायची. त्याला चक्कीवाल्याला सांगायचं थोडीशी जाडसरच ठेव, एकदम बारीक आपल्या पिठासारखी गव्हाच्या पिठासारखी बारीक नाही करते. ठीक आहे, आता मी हिला थंड करते आणि दळून आणते. आणि उद्याच्या भागामध्ये थालीपीठ कसे बनायचे याच्यापासून, या आपण जी भाजणी केली ना त्याच्यापासून थालीपीठ कसे बनायचे ते आपण उद्याच्या भागात बघूया. टाटा बाय बाय.